गुलबासाची फुलं आहे ही रात्रीच्या वेळीच उमलतात. आपल्याकडे पांढरा गुलबास आहे. आज आपण याची वेणी बनवणार आहोत पांढऱ्या गुलबासाच्या फुलांची. चला तर मग बघूयात याची वेणी कशी बनवायची ती. गुलबासाची फुलं ही अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे ही धाग्यामध्ये ओढली जात नाही. याला वेणी बनवताना धाग्याची कुठलीही आवश्यकता नाही. या फुलांचा वापर करूनच आपण याची छान अशी वेणी बनवणार आहोत. ही दोन फुलं क्रॉस करायची आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या ज्या दांड्या आहेत त्या समोरच्या साईडने आल्या पाहिजे. अशा प्रकारे या फुलांना दोन फुलांना आपण फोल्ड मारून घ्यायची. त्यामध्ये आता एक एक फूल आपण ॲड करत जायचं. हे पहिलं फूल टाकलं मी. आता हे पहिलं फूल टाकल्यानंतर ह्या ज्या आपल्या दोन दांड्या होत्या त्यामधली ही इकडची दांडी या साईडनी खाली करायची आणि जे फूल ॲड केलं आहे त्याची दांडी समोर घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही वेणी तयार करणार आहोत. आता आपण ही गुलबासाच्या फुलांची वेणी गुंफत आहोत. गुलबासाचं झाड हे खूप सुंदर दिसतं रात्रीच्या वेळी जेव्हा त्याला फुलं येतात तेव्हा, आणि याला थोडा सुगंधही असतो. आपली एवढी वेणी तयार करून झाली आहे. ही वेणी मी माझ्या आईकडून शिकली आहे. लहानपणी आम्ही लहान असताना आई आम्हाला ही वेणी बनवून द्यायची रात्रीच्या वेळी, आणि ही केसात माळायला खूप छान सुंदर दिसते. आणि बाहुल्यांचा जो बाहुल्या असतात त्या बाहुल्यांच्यासाठी हार बनवायला सुद्धा ही फुलं आपल्याला उपयोगी पडतात. किंवा गणपतीच्या वेळी गणपतीला हार, रात्रीच्या पूजेसाठी हार घालायसाठी ही वेणी आपल्याला तिथे उपयोगी पडते. गुलबासाच्या फुलांचं वैशिष्ट्य म्हटलं तर ती रात्रीच्या वेळीच उमलतात. म्हणजे रात्री 6च्या नंतर झाडाला खूप सारी पांढरी फुलं दिसतात आणि हिरवं झाड आणि त्यावरती ही पांढरी फुलं रात्रीच्या वेळी अगदी आकाशात चांदण्या असल्यासारखे दिसतात आपल्याला. आता माझी बरीचशी वेणी गुंफून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने यामध्ये फूल ॲड करत आहे आणि कशा पद्धतीने त्या वेणीला गुंफत आहे ते. हे बघा, हे फूल मी यामध्ये ॲड केलं आहे आणि हे ज्या दोन दांड्या आहेत यामधली एक खाली आणि एक इकडच्या साईडने घेऊन अशा पद्धतीने आपण यामध्ये फुलं ॲड करत जाणार आहोत. गुलबासाचं फुलं तोडली नाही तर तिथे बी तयार होतं आणि काळ्या कलरची याची बी राहते. ती बी आपण टाकली की त्याचं झाड निघतं आणि ते झाड लगेच लागून जातं. एका जागेवरून आपण दुसरीकडे पण ती झाडं लावू शकतो, एकदा बी टाकून एका ठिकाणी खूप सारी रोपं तयार करून. आणि हे आमच्याकडे खूप दिवसापासूनच आहे गुलबासाचं झाड. आम्ही दरवर्षी त्याचं बी आठवणीने आई घरी जमा करून ठेवते आणि पावसाळ्याच्या आधीच ती झाडं एकतर झाडं निघतात किंवा मग झाडं नाहीच निघाली तर आई मग त्याचं बी टाकून त्याची रोपं तयार करते. आणि आता पावसाळ्यामध्ये खूप मोठी झाडं झालेली आहे आणि छान अशी फुलं येत आहे. आता आपली ही गुलबासाच्या फुलांची वेणी बनून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी वेणी तयार झालेली आहे आपली. आणि शेवटी ही फुलं निसटून नाही गेली पाहिजे म्हणून या वेणीला आपण आता इथे गाठ पाडून घेणार आहोत. ह्या ज्या दोन दांड्या आहेत या फुलांच्या त्याची आपण गाठ पाडून घेऊया. ही अशी गुलबासाच्या फुलांची वेणी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे. आणि मागच्या साईडनी पण त्याचा वेणी गुंफल्याचं पूर्ण दिसते की फुलांची वेणी गुंफलेली आहे म्हणून. आणि समोरच्या साईडला ही अशी फुलं दिसतात आपल्याला.